Hello everyone, good morning. I am Professor Ram Guge and today we are going to start with the session number 10. This is the 10th day of the BSP's online spoken English course. So far we have learned many things about English language, but I know perfectly well that until and unless we practice them in daily life, we cannot retain those things in our brain, and therefore first, at the beginning of the lesson, I would like to tell you that whatever you have been learning through this course, you must have to inculcate all the knowledge of English grammar, vocabulary, and greetings and everything else in your retain the knowledge by using that for various purposes. And if you don't have any context for using English, then definitely you can speak with yourself. That is called thinking in English. Okay, if you start thinking in English, definitely in a day you can practice more than 50,000 sentences, right? It may be possible that you might go wrong, but definitely after rigorous practice of thinking in English for some time, you will come to know that you have learned so many things of English and how to construct different kind of tenses in different situations, which I have already told you through various types of tenses. We have learned 36 language structures so far and 12 tenses, and that is enough for making any sentence in English language. मित्रांनो, थोडं आता इथून पुढे मी जास्त फोकस इंग्रजीवरती देणार आहे, जेणेकरून आता आपण 10 दिवस बघितलं थोडं मराठी थोडं इंग्रजी असं मिक्सअप आपण लेक्चर घेत होतो आणि स्टुडंटची रिक्वायरमेंट जशी आहे त्या पद्धतीनं स्ट्रक्चर केलं होतं लेक्चरचं. परंतु मला एक गोष्टीची परिपूर्ण जाणीव आहे की जर का आपल्याला एखादी कुठलीही फॉरेन लँग्वेज शिकायची असेल, देन वी हॅव टू लर्न दॅट लँग्वेज इन दॅट लँग्वेज ओनली. टार्गेट लँग्वेज कधीही टार्गेट लँग्वेज मध्ये शिकली जाते. मी मागच्या काही संदर्भात तुम्हाला मागच्या रेफरन्स दिलेले आहेत की ट्रान्सलेट करून शिकण्याचे काय धोके असतात, राईट? तर ट्रान्सलेट वगैरे करण्यापेक्षा इफ यू स्टार्ट थिंकिंग इन इंग्लिश, डेफिनेटली इट विल हेल्प यू. तर आजचं सेशन जे आहे ते आहे वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड. आता तुम्ही 10वीचे विद्यार्थी असाल किंवा 12वीचे, तर तुम्हाला ते एक होमोफोन्स नावाचा टॉपिक असतो, ज्याच्यामध्ये दोन शब्द ज्यांचं प्रोनाउन्सिएशन सेम असतं पण त्यांचा मिनिंग दुसरा असतो किंवा स्पेलिंग मध्ये काहीतरी चेंज असतो. तर ते असे कन्फ्युज करणारे जे शब्द आहेत ते आपण आज शिकणार आहोत. तर मी तुम्हाला एक स्क्रिप्ट एक्सप्लेन करायला 8 मिनिटाची ती स्क्रिप्ट आहे, पण त्याच्या आधी काही गोष्टी सांगतो की कसं कन्फ्युजन होतं. मी आज सुद्धा इवन आफ्टर गेटिंग ऍडमिशन फॉर कॉलेज आफ्टर 10th स्टँडर्ड, इफ द स्टुडंट वॉन्ट टू अप्लाय फॉर अर्ली लीव और लीव फ्रॉम द क्लास, देन दे राईट टू द प्रिन्सिपल, राईट? सो देर आर 2 स्पेलिंग. प्रिन्सिपल 1 PRINCIPAL, विच मीन्स द हेड ऑफ द इन्स्टिट्यूट. PAL शेवटी ज्याच्यात आहे तो कॉलेजचा प्रिन्सिपल, त्यांच्यासाठी ते शब्द आहे. आणि दुसरा एक तसाच शब्द आहे, त्याचं प्रोनाउन्सिएशन उच्चार सेम आहे, PRINCIPLE. हे पण प्रिन्सिपल आहे, पण हे तत्व लाईफचं फिलॉसॉफी त्या अर्थाने हिज प्रिन्सिपल्स आर व्हेरी स्ट्रॉंग, म्हणजे त्याचे तत्वज्ञान लाईफ बद्दलची त्याची फिलॉसॉफी खूप स्ट्रॉंग आहे असा अर्थ होतो. पण ऍप्लिकेशन मध्ये ज्यावेळेस टू द प्रिन्सिपल लिहायचं असतं तर PLE लिहितात विद्यार्थी. तर ह्या मिस्टेक्स होतात कारण हे वर्ड आपल्याला नेहमीच कन्फ्युज करतात. मग असे काही ठराविक वर्ड मी तुमच्या समोर आज सादर करणार आहे की जे ऑफन आपण मिसप्रोनाऊन्स करतो, मिसयूज करतो आणि आपण कन्फ्युज असतो की नेमकं कशाला काय म्हणायचं. आणि त्याच्यात परत प्रत्येक स्टेट वाईज लँग्वेजचे प्रॉब्लेम आहेत. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. हरियाणा एक स्टेट आहे भारतामध्ये, त्या स्टेटमध्ये आपण ACTION हा शब्द कसा उच्चारतो? ऍक्शन, ऍक्शन असं दोन, ऍक्शन. पण ते ज्यावेळेस ऍक्शन त्यांना म्हणायचं असतं ते ऍक म्हणतच नाहीत. ते काय म्हणतात? मराठीमध्ये आपल्याकडे एक आहे ना, एक आणि क्षण असतं ना, क्षण मुवमेंट, तर ते तसं प्रोनाऊन्स करतात, एक्शन, एक्शन. द कमिटी हॅज टू टेक strong action, action. So this is something which I found very funny, but ultimately it creates some kind of confusion in the minds of the viewer. So definitely you want to be a perfect communicator in English, then definitely each and every aspiring student who wish to learn
good English, normal, neutral English, which will be acceptable all over the world, then you have to work on these aspects also. So what I told you, today we are going to understand the words which has same or different spelling but same pronunciation and has different meaning. So we are going to start with this lesson now. So I hope that you will listen carefully and try to understand what I'm talking about, and after that use them in your daily communication, so it will definitely get written in your brain, in your subconscious mind. So ultimately when you come across any kind of situation of that sort, definitely you will be able to use that particular word effectively without making mistake as far as the pronunciation and its meaning is concerned. So let's go to my classroom, Ram Sir's classroom, where I will be explaining everything else about often confused word, and then after that I will provide you PDF as usually we do, and then there is an exercise which there is one question, write 50 sentences of using all above confusing words. So you can write only 20 sentences, that is enough. So let's go to the classroom now and start with the actual lecture. नमस्कार मित्रांनो, ऑफन कन्फ्युज्ड अँड मिसयूज्ड वर्ड. सो आता आपण हे सगळं समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिलं, देर आर सम वर्ड्स इन द इंग्लिश लँग्वेज दॅट साऊंड सिमिलर अँड वी ऑफन गेट कन्फ्युज्ड अबाउट देअर युसेज. तर आपल्याला असे वर्ड्स जे की कन्फ्यूज करतात आणि त्याचा आपण मिसयूज करतो ते बघायचं कुठले शब्द आहेत, त्याचा मिनिंग तुम्हाला मी एक्सप्लेन करत राहील. ॲक्सेप्ट, ॲक्सेप्ट. दुसरा एक्सेप्ट. ॲक्सेप्ट म्हणजे काय? ॲक्सेप्ट फ्रॉम द लेटर ए मीन्स टू टेक विलिंगली, स्वीकार करणे. दुसरा एक्सेप्ट म्हणजे एक्सेप्ट फ्रॉम द लेटर ई मीन्स नॉट इन्क्लुडिंग, एखादी गोष्ट मायनस करणे कशातून. तर आता ह्याचं उदाहरण बघू. शी ॲक्सेप्टेड माय प्रपोजल. द सेंटेन्स मीन्स दॅट द सब्जेक्ट शी सेड येस टू द प्रपोजल्स, म्हणजे ॲग्रीड, आय ॲग्रीड विथ यू. दुसरं बघा, आय हॅव डन एव्हरीथिंग एक्सेप्ट लॉन्ड्री. लॉन्ड्री म्हणजे कपडे धुणे. आता एक्सेप्ट म्हणजे दिस सेंटेन्स मीन्स दॅट सब्जेक्ट डीड ऑल थिंग्स एक्सेप्ट म्हणजे सोडून लॉन्ड्री. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढचं ॲक्सेस आणि त्याच्यानंतर एक्सेस. ॲक्सेस म्हणजे काय की ॲक्सेस मीन्स ॲप्रोच, आपल्याला कुठली तर वस्तू वापरण्याची संधी मिळणे. सो दॅट इज कॉल्ड ॲक्सेस. आणि एक्सेस मीन्स मोर दॅन व्हॉट इज निडेड, एखादी गोष्ट क्षमतेपेक्षा जास्त आपल्याकडे असणे त्याला एक्सेस असं म्हणतात. आता उदाहरण बघा, ही हॅज नो ॲक्सेस टू द कॉन्फिडेन्शियल फाईल्स. ॲक्सेस म्हणजे यूज करायला परमिशन नसणे. दिस सेंटेन्स मीन्स दॅट सब्जेक्ट कॅनॉट हॅव लुक ॲट द सिक्रेट फाईल्स. आणि एक्सेसचं बघा, एनिथिंग इन एक्सेस इज बॅड फॉर अस. This sentence means that if we do anything that is more than enough, then it is difficult for us. म्हणजे अति गोष्टी आपल्याकडे असणं that is not also good for us. So excess means अधिकची, right? Advise आणि advise. आता हे SE वाला आहे ना, ते वर्ब कॅटेगरी मध्ये येते आणि त्याचा अर्थ होतो की एखाद्याला सजेशन देणे, दिलं आहे असं जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हा आपण SE वाला वापरतो. आणि ॲडवाइस CE वालं जे आहे ते नाउन कॅटेगरीमध्ये आहे आणि त्याचं नाउन आहे म्हणजे सजेशन. सजेशन्स आर इम्पॉर्टंट इन लाईफ, अशा पद्धतीनं त्याचा सब्जेक्टच्या ठिकाणी वापर होतो. आता उदाहरण बघू एक एक. ही ॲडवाइज मी टू वर्क हार्ड, म्हणजे एकाने कुणाला तर ॲडवाइस दिला. दिस सेंटेन्स मीन्स दॅट द सब्जेक्ट सजेस्टेड टू ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कोण आहे? मी. टू वर्क हार्ड. मग हे अशा पद्धतीनं ॲडवाइज यसवाला यूज केला जातो वर्ब या अर्थाने. आणि दुसऱ्या वाक्यात बघा, ही गेव अ गुड ॲडवाइस टू मी. आता गेव वर्ब आहे आणि ॲडवाइस नाउन आहे. तर इथं फक्त काय, सजेशन या अर्थाने त्याचा वापर केला जातो. पण ते दिलं का नाही, ते ॲक्शन वर्ब नाही, पण ते नाव नाही, एक नाव आहे. इफेक्ट आणि अफेक्ट हे सुद्धा दोन वर्ड आपल्याला नेहमी कन्फ्यूज करतात. इफेक्ट ह्याच्यातलं नाव नाही, मीन्स त्याचा चेंज ऑर रिझल्ट. एखादी गोष्ट केली तर त्याचा आउटपुट काय, रिझल्ट काय, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ स्टडिंग इंग्लिश. ओके. आणि अफेक्ट म्हणजे ब्रिंगिंग चेंज, राईट. इट ॲडव्हर्सली अफेक्ट म्हणजे हे नॅचरली चेंज जो घडतो त्याच्या संदर्भात. आता उदाहरण बघू दोन्हीचं एक एक. स्मोक हॅज अ व्हेरी हार्मफुल इफेक्ट ऑन द ह्युमन हेल्थ. स्मोक म्हणजे, आणि दिस अफेक्टचं बघा, दिस बॅड वेदर हॅज अफेक्टेड द डेली रुटीन ऑफ मेनी पीपल. बॅड वेदर, अफेक्ट म्हणजे त्याचा परिणाम होणे. ब्रेक, हे ब्रेक म्हणजे गाडीचं ब्रेक जास्त, त्यात पहिलं वालं BRAKE आणि BREAK म्हणजे मोडणे, तोडणे कुठली तर गोष्ट. ॲक्शन ऑफ डिवायडिंग ऑर डिस्ट्रॉईंग. उदाहरण बघू एक एक दोन्हीचं. पहिलं BRAKE वालं. तर हे दोन ब्रेक आहेत
सो ब्रेक, उदाहरण बघा, द मॅन अप्लाइड द ब्रेक्स ऑफ हिज कार टू सेव्ह द डॉग. दिस सेंटेन्स मीन्स दॅट द मॅन स्टॉप द कार टू सेव्ह द डॉग इन फ्रंट ऑफ इट. कुत्र्याला वाचवण्यासाठी त्यांनी ते ब्रेक मारलं. आणि दुसरं, ही कुडंट ब्रेक द स्टिक इन टू टू. स्टिक दोन मध्ये मोडू, ते ऍक्शन दिसते, मोडू शकत नाही. सो ब्रेक म्हणजे दुसरं वाला BREAK, त्याचा अर्थ तोडणे, राईट. आता इथं कोर्स आणि दुसरं COURSE, कोर्स, दोन्ही गोष्टी कोर्स प्रोनाउन्सिएशन आहे. पहिला कोर्सचा अर्थ खूप कठीण, रफ एखादी गोष्ट असणे, आणि दुसरा डायरेक्शन ऑफ ऍक्शन म्हणजे कोर्सेस. आता हा इंग्लिश लँग्वेजचा कोर्स आहे, तर ह्याच्यात डायरेक्शन आहेत, ऍक्शन कशा घ्यायच्या. उदाहरण बघा, द ग्रेन्स ऑफ सँड आर कोर्स. ग्रेन्स म्हणजे पृष्ठभाग, ऑफ सँड आर कोर्स. कोर्स म्हणजे रफ. दिस इज रॉंग कोर्स टू टेक. हा चुकीचा कोर्स आहे तो घेण्यासाठी. सो कोर्स म्हणजे इथं काय, ऍक्शन. ओके. डिझर्ट, डेझर्ट, पहिलं SERT वालं, DESERT मीन्स सँडी एरिया, वाळवंट ज्याला आपण म्हणतो. आणि दुसरं SERT वालं स्वीट डिश, जेवणाच्या नंतर जे आपण घेतो, दॅट इज कॉल्ड स्वीट डिश, डेझर्ट. उदाहरण बघू, सहारा डेझर्ट इज द लार्जेस्ट डेझर्ट इन द वर्ल्ड. सो डेझर्ट अँड डेझर्ट. कस्टर्ड इज व्हेरी टेस्टी डेझर्ट. ओके. ते दुसरं जे आहे SS वालं ते स्वीट डिश. आता डिसेंट यस असते, आणि डिसेंट विदाउट यस, आणि डिसेंट तिन्ही बघू. आता यस से डिस मीन्स काय, डाऊनवर्ड स्लोप. असेंडिंग अँड डिसेंडिंग माहिती आहे सगळ्यांना. असेंडिंग वरती जाणे, डिसेंडिंग खाली येणे. डिसेंट म्हणजे खूप रिस्पेक्टेबल व्यक्ती, डिसेंट पर्सन. आणि डिसेंट म्हणजे वेगळे मत असणे, वेगळे ऑपिनियन असणे, त्याला आपण डिसेंट असं म्हणतो. तर आता बघू पुढचं. द हिल हॅज अ शार्प डिसेंट. डिसेंट म्हणजे उतार, खालच्या बाजूने, आणि असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरच्या अर्थाने त्याचा. आता रॉबिन इज अ डिसेंट मॅन. डिसेंट म्हणजे खूप रिस्पेक्टेबल व्यक्ती. दिस सेंटेन्स मीन्स दॅट रॉबिन इज अ रिस्पेक्टेबल मॅन. डिसेंट, ही इज अ डिसेंट गाय. आणि डिसेंट, सी डिसेंट्स फ्रॉम माय ओपिनियन, म्हणजे माझ्या मतापेक्षा तिचं मत वेगळं आहे. दिस सेंटेन्स मीन्स दॅट हर ओपिनियन इज डिफरंट फ्रॉम माय ओपिनियन. ओके. आता आयडल अँड आयडॉल, हे पहिलं आपण आयडल म्हणतो ना, ते लेझी व्यक्तीसाठी. आयडल, IDLE म्हणजे खूप लेझी व्यक्ती. अँड आयडॉल म्हणजे रिस्पेक्टेड, खूप असं एक मार्क, बेंच मार्क सक्सेसचा ज्याने सेट केलाय असा व्यक्ती, त्याला आयडॉल म्हणतो आपण. ही वॉज अन आयडल फेलो. आयडल फेलो म्हणजे काय, खूप आळशी पोरगा आहे. आणि दुसरं, ही सॉ अ जायंट आयडॉल ऑफ द लॉर्ड बुद्धा. दिस सेंटेन्स मीन्स दॅट वी सॉ लार्ज स्टॅच्यू ऑफ बुद्धा. ओके. सो आयडॉल म्हणजे समथिंग विच इज as a remarkable thing, right? After this we will learn the different words also. Leather and lather. Leather म्हणजे काय, leather means the skin of animals, and lather means the foam produced by shampoo. Okay. Lightning म्हणजे काय असतं, वीज चमकणे. आपल्याकडे वीज चमकते ना पावसाळ्यात, त्याला लाइटनिंग असं म्हणतात. अँड लाइटनिंग दुसरं आहे, त्याचा अर्थ होते रिड्युसिंग द वेट ऑफ बर्डन ऑर समथिंग. आय एम लाइटनिंग माय वर्क असा. लूज, O जिथं आहे त्याचा अर्थ अपोजिट टू टाईट म्हणजे लूज असणे. आणि दुसरं लूज, एखादी मॅच हरणे. सो वी लूज द मॅच. मेटल हे कॉपर, अल्युमिनियम वगैरे याच्या संदर्भातलं पहिलं. आणि दुसरं, इट प्रूव्स, मेटल सेकंड. मेटल मीन्स स्पिरिट ऑर करेज. सो आय हॅव प्रूव्हन माय मेटल. पहिलं पोअर म्हणजे ओतणे, लिक्विड ॲटम एखाद्यातून दुसऱ्यात ओतणे. आणि दुसरं पोअर, PORE, विच मीन्स नेमिंग वर्ड फॉर अ स्मॉल होल. जे स्मॉल होल असतात त्याला नाव आहे दिलेलं पोअर म्हणून. ओके. तर अशा पद्धतीनं वी आर गोइंग टू स्टडी ऑल दी ऑफन कन्फ्यूज वर्ड. देर आर सो मेनी, मोर दॅन thousands ऑफ ऑफन कन्फ्यूज वर्ड इन इंग्लिश लँग्वेज. आता त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो, अजून स्टेशनरी बघा. तर इथं नाही, पण मी जस्ट नॉर्मली वॉट एव्हर आय नो आय विल ट्राय टू एक्सप्लेन. स्टेशनरी हा शब्द आहे. स्टेशनरी आणि स्टेशनरी दोन प्रकारचं असतं. STATIONARY असं स्पेलिंग एक असतं, आणि दुसरं STATIO. तर आपलं स्टेशनरी ह्या शब्दावरती होतो आपण. तर NERY स्पेलिंग, स्टेशनरीच्या स्पेलिंगच्या शेवटी NERY असं स्पेलिंग ज्याचं असतं, त्याचा अर्थ असतो की जे आपण पुस्तक, वह्या, पेन वगैरे स्टेशनरी मटेरियल घेतो तो स्टेशनरी. आणि दुसरा STATIONARY, त्याचा अर्थ
अशी ऑब्जेक्ट किंवा वस्तू की जी स्टँड स्टील असेल, नॉट मूव्ह, म्हणजे मूव्ह होणार नाही, हलणार नाही. द बिल्डिंग इज स्टेशनरी, द ट्रेन इज स्टेशनरी. तर हे असे कन्फ्यूज, म्हणजे नेमकं NARY वापरलं आणि आपण आय नीड सम स्टेशनरी आणि त्या लिहिण्यामध्ये लास्टला ARY जर असेल तर ते मिस्टेक आहे. तर अशा कॉमन मिस्टेक्स आपल्याला टाळल्या पाहिजे. असे बरेच शब्द आहेत जसे की दॅन आणि देन, ह्याच्यामध्ये पण बऱ्याच मिस्टेक मुलं करतात की दॅन कम्पॅरिझन साठी वापरतो आपण आणि देन सिक्वेन्स ऑफ इव्हेंट साठी वापरतो. जसं की रोहित इज स्मार्टर दॅन रमेश, म्हणजे रोहित आणि रमेश मध्ये कम्पॅरिझन करण्यासाठी दॅनचा वापर केला. बट मला तुम्हाला एक क्रियेनंतर दुसरं काय करायचं सजेशन द्यायचं असेल तर मी असं म्हणा, फर्स्ट वॉच द व्हिडिओ देन कम्प्लीट द एक्सरसाइज. आता इथं देन वापरलं, देन म्हणजे सिक्वेन्स च्या नंतर या अर्थाने आपण देन वापरतो, पण दॅन आणि देन मधला फरक कन्फ्यूज करतो लोकांना. आता अजून एक असा शब्द आहे ऑल, ALL आणि त्याच्यात स्पेस देऊन पुढे रेडी, READY, ऑल रेडी. ह्याचा अर्थ असतो की सर्व निकषानुसार मी तयार आहे, आय एम रेडी. जसं म्हणतो ना आपण तसं ऑलरेडी, आय एम रेडी फॉर एक्झाम. पण एक अजून ऑलरेडी असतं ALREADY. त्याचा अर्थ काय, पहिल्यापासूनच, म्हणजे आय हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड फॉर BSP स्पोकन इंग्लिश क्लास. म्हणजे काय, मी आधीच, ऑलरेडी म्हणजे मी आधीच, आणि ऑल थोडा पॉज आणि मग रेडी. तर आता हे असं कन्फ्युजन कायम असतं. आता अजून एक शब्द जो की रोजच्या जीवनामधला आहे तरी सुद्धा मिस्टेक होतात, कॉम्प्लिमेंट आणि कॉम्प्लिमेंट. फक्त एक स्पेलिंग मध्ये चेंज आहे, COMPLIMENT, कॉम्प्लिमेंट म्हणजे आपण एखाद्याची स्तुती करणे, कॉम्प्लिमेंट, COMPLIMENT. आणि दुसरा आहे COMPLEMENT, कॉम्प्लिमेंट म्हणजे एखादी गोष्ट पूर्णत्वाकडे घेऊन जाणे. माय एक्सरसाइज इज टुवर्ड्स कॉम्प्लिमेंट म्हणजे पूर्ण होण्याकडे आलेला आहे. आपण प्रोनाउन्सिएशन सेम आहे, उच्चार सेम आहे, स्पेलिंग मध्ये आय आणि ई ह्या दोन फक्त वॉवेल साऊंडचा फरक आहे, पण पूर्ण मिनिंग चेंज होतो. तर असे ऑफन कन्फ्युज वर्ड जे आहेत त्याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. आणि जर ते असेल तर डेफिनेटली वी विल बी व्हेरी व्हेरी शार्प अँड व्हेरी इंटेलिजंट काइंड ऑफ इंग्लिश स्पीकर इन फ्युचर. बिकॉज शब्द संग्रह जेवढा जास्त तेवढं इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करण्यात फ्लुएन्सी वगैरे मेंटेन होत नाही. त्याचा प्रॉब्लेम सिंपल आहे की आपल्याला बोलताना एक अर्ध वाक्य बोललो की आता शब्द कुठला वापरायचा हे कळत नाही, आणि दुसरं चुकीचे शब्द जर वापरले. आता एक सगळ्यात महत्वाचा शब्द सांगतो, म्हणजे हा प्रोनाउन्सिएशनशी रिलेटेड आहे, थोडा फनी आहे, पण त्याचं मिसअंडरस्टँडिंग कसं होते ते पण समजून घ्या. की आता BEACH, बीच म्हणजे जे समुद्र किनारा असतो त्याला आपण बीच, लॉंग ई साऊंड आहे त्याच्यात, BEACH बीच. आणि दुसरा आहे BITCH, तिथं बीच म्हणजे शॉर्ट ई साऊंड आहे. तर पहिलं BITCH म्हणजे काय, बीच एकदम शॉर्ट म्हणायचं, लाईक बीच असं स्वर लावत बसायचं नाही, बीच म्हणजे कुत्री, राईट. सो ऑन लॉंग साऊंड BEACH, बीच. आय वेंट टू गोवा टू एन्जॉय द साईट सीइंग ऑफ बीच, असं बीच म्हणजे लॉंग. पण एक माणसाला सांगायचं होतं की आय एन्जॉय लॉट ऑन द सी शोर, आणि मग त्याने सांगितलं आय स्लेप्ट ऑन द बीच. आता हे शॉर्ट बीच म्हणलं की त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला कळलं असेल. तर अशा पद्धतीनं आपण बोलतोय एक आणि समोरच्याला मिनिंग कळतोय एक, त्याच्यामुळे ते प्रोनाउन्सिएशन, शब्द ह्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष देऊन इथून पुढे काम करा. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं प्रतिसाद देतात खरंच मी तुमचे मनापासून आभार मानतो. तुमच्या प्रतिसादामुळेच आमच्या पूर्ण BSP टीमला एक ऊर्जा मिळते अतिशय इफेक्टिव्हली हा कोर्स राबवण्यासाठी. तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचतायत, असेच फीडबॅक तुम्ही देत चला. आणि जर काय अजून तुम्हाला इम्प्रूव्हमेंट किंवा नवीन टॉपिक हवा असेल तसे सजेशन पण तुम्ही द्या. वी कॅन डेफिनेटली मेक व्हिडिओ ऑन दॅट ऑल्सो. परंतु तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळं आमच्या ऊर्जा, आम्हाला त्याच्यातनंच खरी ऊर्जा मिळाली आणि त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त इफेक्टिव्हली कोर्स राबवण्याच्या दृष्टीनं पूर्ण BSPची टीम या ठिकाणी प्रयत्न करते. आणि आजच्या पुरतं एवढंच. With this note, I conclude today's lesson that these words which I have explained are very important for daily communication, and there are so many words. Now this is the way you have to understand. Now you can go
on Google and search often confused word and do the exercise. Try to understand the meaning and spelling and differences between such a kind of words and increase your vocabulary so you cannot face any kind of difficulty in future to communicate in English. So thank you so much. Enjoy happy learning in the lockdown with BSP's online spoken English course. Thank you so much. Thanks a lot.